नाशिक जिल्ह्यात सध्या शेतकऱ्यांची लूट होतीये। जिल्ह्यातील निफाड परिसरातील आबाजी किसन जाधव या वयोवृद्ध शेतकऱ्याला 2 लाख रुपये न देताच त्यांचा शेतमाल घेऊन पोबारा केला गेला। यासंबंधी त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। सरकारने व्यापाऱ्यांना मुक्त व्यापार करण्याची संधी दिली आणि शेतकऱ्यांनाही मुक्तपणे आपला शेतमाल कुठेही विकण्याची संधी दिली। मात्र असं असताना आज शेतकऱ्यांची लूट होते। आपण जाणून घेऊया निफाडच्या या शेतकऱ्यांकडून। काका, कशा पद्धतीने तुमची लूट झाली? तुमच्याकडे द्राक्ष घेण्यासाठी बांधावर व्यापारी आला होता, कितीचं तुमचं नुकसान झालंय? किती द्राक्ष तुम्ही दिली? माझ्या बांधावर लासलगाव बडोदा बँकेचा खातेदार असलेला व्यापारी आला। त्याने सांगितलं तुमचा माल मला द्या, माझं रोख पैसे काही नोटाबंदीमुळे देता येत नाही, मी तुम्हाला त्या रकमेपोटी चेक देतो म्हणून त्याने मला 1-1 लाखाचे असे 2 चेक दिले आणि माल घेऊन गेला। परंतु त्या सदर तारखेला मी बँकेत गेलो असता त्याच्या खात्यावर पैसे नसल्याने माझे चेक परत आले, म्हणून मी 3 वेळेस बँकेमध्ये चेक पाठवले, तर 3ही वेळा चेक परत आले। आणि मग मी कोर्टात केस करण्यासाठी वकिलाकडे गेलो। वकिलांनी मला सांगितलं त्या व्यापाऱ्याचा मला संपूर्ण पत्ता द्या, म्हणजे मी त्याला नोटीस देतो। बरोबर। आता त्या व्यापाऱ्याचा पत्ता तुमच्याकडे नाही आहे, त्याचं नाव तुमच्याकडे नाही आहे आणि त्याचं नाव आहे पण त्याचा बाकी पत्ता कुठे, तो कुठे राहतो काहीच माहिती नाही आहे। विशेष म्हणजे बँकेमध्ये त्याचा काही अकाउंट नंबर आहे, पत्ता आहे, असं काय आधार कार्ड वगैरे किंवा तो कुठलाही काही समजत? बँकेत मी त्यांना बँकेत गेल्यानंतर त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं संबंधित माहिती आमची गोपनीय असते, ती तुम्हाला देता येत नाही, तुमचा आमच्यावर विश्वास नसेल तर तुम्ही आमच्या हेड ऑफिसला कॉन्टॅक्ट करा। म्हणून मी प्रथम लासलगावला 2दा रजिस्टर पोस्टल टपाल दिली, त्याच्यात त्यांनी असमर्थता दाखवली। नंतर त्यांनी पुण्याचा पत्ता दिला, पुण्याच्या हेड ऑफिसला मी रजिस्टर पोस्टल कॉन्टॅक्ट केला, परंतु जवळजवळ 1 महिना होत आला, पुण्याच्या ऑफिसून मला कुठलंही त्याचं उत्तर आलं नाही। राष्ट्रीयकृत बँका तुम्हाला सहकार्य करत नाही, पण पोलीस सहकार्य करू शकतात, त्यांना कंप्लेंट का नाही केली? परंतु त्याचा जर पत्ताच नाही तर कोणत्या पत्त्यावर मी त्याची कंप्लेंट करणार? आता तरी सरकारनं या पूर्ण पद्धतीच्या बाबतीत एक नियोजन करण्याची गरज आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।